आहे असं मला जेन्युइनली वाटतंय. आणि त्याचबरोबर उमेशही म्हणजे त्याच म्हणजे बहिणीच्या वयाचा तिचा मित्र असं सगळं वाटतंय. त्यामुळे खूप मस्त रिफ्रेशिंग असा एक एक्सपिरियन्स असणार आहे. सनाया, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कारण मला तरी असं बघताना वाटलं नाही की हा तुझा पहिला परफॉर्मन्स आहे. आणि आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट. कारण सिन्स आय वॉज अ चाइल्ड मी आईबाबांच्या सेटवर जायची, त्यांना शूटिंग करताना बघायची आणि आय यूज टू सी मॉम्स डेडिकेशन वाल ॲक्टिंग आणि ते किती इन्स्पायरिंग होतं. आणि फायनली when we shot for माय लेक तिच्याबरोबर शूट करताना आय अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ मॉम. कारण रिअली तिने किती डेडिकेशन टाकलंय. इट्स अ फर्स्ट फिल्म ॲज अ प्रोड्युसर आणि द वे शी ट्रीट्स अ कोस्टार्स, द वे शी ट्रीट्स अ क्रू, ते खरंच आय रिस्पेक्ट यू फॉर दॅट. कारण इवन उमेश सर यू नो व्हेरी सिनियर, ही इज अ व्हेरी सिनियर ॲक्टर, पण तरी ही ट्रीट्स अस लाईक अ बेस्ट फ्रेंड. आणि रिअली अगर एवढा चांगला ॲटमॉस्फिअर असणार तर ऑब्व्हियसली ॲक्टिंग पण तशीच असणार. सो ऑल क्रेडिट्स टू देम. इट्स नथिंग बट माय. सगळ्यात आधी थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मीडिया तर आहेच, पण त्याच व्यतिरिक्त माझी सगळी जवळची आजी माणसं आहे जी कायम माझ्याबरोबर ज्या वेळेपासून मी या क्षेत्रात आले तेव्हापासून माझ्याबरोबर आहेत, ती सगळी जण आज इथे आलेली आहेत. आणि इमोशन म्हणशील तर मला ना आता एवढं काय काय होतंय ना माझ्या हातमध्ये, मला काही कळतच नाहीये की मी पहिले काय बोलू नंतर काय बोलू. कारण एवढं बोलायचं आहे, पण मला माहिती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे. पण मी एवढंच सांगू इच्छिते की लॉन्च वगैरे करायचा असा काही हेतू नव्हता माझ्या मनात. ऑफकोर्स ही कथा माझ्याकडे प्रियांका तन्वर मॅम घेऊन आल्या तेव्हा मला ती फार आवडली, कारण मी त्याच्याशी कुठेतरी असोसिएट करू शकले. कारण ऑफकोर्स माझ्या घरात पण सेम वयाची मुलगी होती आणि मीही त्याच गोष्टीतनं जात होते जे आपण सगळेच जण कुठेतरी आपल्या मुलांबरोबर किंवा मुलीबरोबर जात असतो. त्यामुळे माझं असं झालं की हा छान, मला आवडेल हे करायला. आणि जेव्हा तिने सांगितलं की पण मला यात काम करायला तुझी स्वतःचीच मुलगी हवी आहे, तेव्हा मग माझं असं झालं अच्छा, पण तिला जमेल नाही जमेल ही तुझी जबाबदारी आहे. बट आय एम व्हेरी हॅपी आणि खरंच मला अभिमान वाटतो की तिने खूप छान काम केलेलं आहे. आणि माझं काय थोडंफार बरं काम झालं असेल तर खरं तर तिच्यामुळे झालेलं आहे. कारण तिने ज्या प्रकारे इनॅक्ट केलं ते बघूनच माझं असं व्हायचं की अरे बापरे, आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. सो ते सगळं झालं. त्यामुळे आय एम रिअली हॅपी अँड रिअली प्राऊड ऑफ हर. आणि या सगळ्यामध्ये मला तू निर्माती वगैरे म्हणतेस, पण ते एकटीचं खायचं काम नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यासाठी बरीच चाकं गरजेची असतात आणि ही सगळी चाकं मला इतकी भक्कम आणि सॉलिड मिळाली. राईट फ्रॉम माझी आई, माझा नवरा, जे मगाशी त्यांनी इतकं छान छान माझ्याबद्दल बोलले. आज माझ्यासाठी एकदम खास विशेष दिवस आहे. सो आय एम रिअली थँकफुल की ते माझ्या कायम भक्कमपणे पाठीशी उभे होते. आणि त्यानंतर अर्थातच माझी अख्खी टीम आणि जी लोक वाटेत मला भेटत गेली, मग राईट फ्रॉम सचिन गुरव असेल, पंकज आहेत, संजू दादाला मी किती वेळा फोन करून विचारत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आमचे असोसिएट प्रोड्युसर, प्लीज या इकडे, जे उशिरा आलेले आहेत आज. वाट बघून बघून मी थकले. सो कारण की एक कलाकार आणि त्याचबरोबर प्रोड्युसर हे करणार होते आणि अर्थात प्रोड्युसर ही माझ्यासाठी पहिली गोष्ट होती पहिल्यांदा करण्याची. त्यामुळे खूप जबाबदार होती, खूप टेन्शन होतं. आणि ते सगळं छानपणे मला नितीनने त्यामध्ये खूप मदत केली आणि लंडनचं सगळं कारभार त्यांनी सांभाळला. आता जवळजवळ ते सगळ्यांनाच माहिती आहेत की लंडनवासीच आहेत. त्यामुळे त्यांच्यामुळे मी कदाचित जेव्हा ॲक्टिंग करत होते किंवा परफॉर्म करत होते तेव्हा थोडंसं टेन्शन माझं कमी होत होतं. ते बिकॉज ऑफ हिम, ज्या पद्धतीने त्याने सगळा तो भार स्वीकारला. सो आय एम रिअली थँकफुल. माझ्या डिरेक्टर, माझी अख्खी टीम, योगेश फुलफगर जे असोसिएट डिरेक्टर आहेत, आणि एक व्यक्ती आमचा प्रतीक ऑडिटच्या, ह्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. कारण माझ्या खरंच एकटीने हे काही होण्यासारखं नव्हतं. आणि आज जे काही झालेलं आहे आणि जे काही होणार आहे ह्या सगळ्याला कारणीभूत ही मंडळी आहेत. आणि मी खरंच या सगळ्यांचे आभार आयुष्यभर मानीन तितके कमीच असणार आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप की आता ही जी मेहनत आम्ही घेतलेली आहे, प्रत्येकजण घेत असतंच, पण आमच्यासाठी ती स्पेशल आहे. माझ्यासाठी जरा जास्त स्पेशल आहे, बऱ्याच कारणांसाठी स्पेशल. अशासाठी की पहिली निर्मिती, मुलीबरोबरची फिल्म आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे. सो थँक्यू. आणि या निमित्ताने मी प्रेक्षकांना पण विनंती करेन की त्यांनी प्लीज थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा पहा, कारण अशा निर्मात्या आम्हाला हव्या आहेत. कारण हा सिनेमा चालला तर ती आणखीन नक्कीच मिळेल. तरी करच तू प्रोड्यूस, लगेच ताबडतोब ती करेल. कारण अशा खऱ्या आणि खूप
माणूस म्हणून चांगले असलेल्या निर्मात्या आपल्याला हवे आहेत, ज्या पॅशनेटली मनापासून एक चांगली निर्मिती करण्यासाठी झटत असतात. सो थँक्यू सोनाली, मला या चित्रपटाचा तू सगळ्यात प्रत्येक वेळेला थँक्यू तू म्हणतेस. सो मी या निमित्ताने आज पहिल्यांदा तुला मनापासून थँक्यू म्हणतो की तुला वाटलं की मी या सिनेमात असावं आणि मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. सो प्लीज 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 सगळ्यांनी इमोशनल होऊन मनापासून हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा. एक छान चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. मला थोडा थंडीचा त्रास झाला यावेळेला, कारण इतर वेळेला माझं डोकं गरम असतं, त्यामुळे थंडी पण यावेळेला माझं डोकं थंड होतं. कारण सोनालीचा सिनेमा होता. पहिल्यांदा जेव्हा ती आयुष्यात उभी राहिली, ती कॅमेऱ्यासमोर ती म्हणाली मला जरा तुमची भीती वाटते. आता बहुतेक ती गेली असेल. आणि फारच छान. मला 2-3च गोष्टी सांगायची की पहिली गोष्ट म्हणजे तो ट्रेलर बघितल्यानंतर ही मुलगी पहिल्यांदा काम करते असं वाटत नाही. कारण आपल्याकडे बरेच कलाकार असे आहेत की जे 20-25 चित्रपट केले तरी सुद्धा पहिल्यांदाच काम करत होते, तसं व्हायचं वाटत नाही. दुसरं म्हणजे मराठी सिनेमा किंवा कुठल्याही चित्रपटाचं शूटिंग म्हणजे आरडाओरडा जास्त आणि संवाद कमी असं असतं. तर आमच्याकडे एकदा असं एक प्रसंग चित्रित होतो, इतकी शांतता की मला वाटतं चालूच नाही, म्हणून मी सरळ असा शिरलो. नंतर मला कळलं एवढं शांत दिग्दर्शक मी पहिल्यांदाच बघितला. त्याच्यानंतर मला आभार मानायचे आहेत विजय आनंद यांचे. आज ते आपल्या पत्नीबद्दल जे बोलले ते मी संपूर्ण साठवून ठेवलेलं आहे. पुन्हा जर मला असं बोलायचं वेळ आलं माझ्या पत्नीबद्दल तर नेमकं काय बोलता येईल म्हणजे मी तिचं मन जिंकून घेईन ते मला कळेल. मला वाटतं आता एक तर सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळे इथे आलेला आहात. सगळ्यात आधी मी विसरेन त्याच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद माझ्या लेकीला द्या की तिचं हे जे पाऊल आहे ते उत्तरोत्तर पुढे 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 पडत राहील. इट्स अ व्हेरी म्हणजे माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली हे प्रत्येक जण राहतंच. पण मला वाटतं ते झालं बायोलॉजिकल नातं. काही नाती अशी असतात जी आपल्याला माहिती नसतात. सोना आणि माझं नातं म्हणजे स्ट्रेच मार्कचा त्रास न देता 9 महिने उदरात सांभाळण्याचे कष्ट नाही आणि एक कमाल अशी मुलगी जन्माला येते ती म्हणजे सोना. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस. आणि नाक तर माझी कमाल आहेच, जावई तर त्याहीपेक्षा कमाल आहे. हे असं बोलवायला नाही पाहिजे म्हणून. एनिवे आय थिंक मी सिनेमा बघितलेला आहे आणि थँक्स टू प्रियांका जी स्वतः इतकी एक इमोशनल व्यक्ती आहे. त्यामुळेच हा सिनेमा आपण म्हणतो ना स्ट्रेट फ्रॉम द हार्ट फॉर द पीपल विथ बिग हार्ट्स. सो आय एम शुअर हा लोकांपर्यंत पोचणारच आहे आणि जे बघणार त्यांना तो आवडणारच आहे. आणि माझ्या लेकीची खूप मेहनत आहे. माझी नात तर एक नॅचरल ॲक्टर आहे. आम्हाला आता आमचे ॲक्टिंग स्किल्स ब्रशअप करावे लागतील इतपत वेळ तिने आणलेली आहे. पण मला वाटतं ते तिच्या बाबाकडून पण येतं. सो विजय वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग सोनाली ऑल द वे. आणि सोनाच्या आईबद्दल मी काय सांगू, त्या इतक्या खंबीर आहेत की खरं तर त्याच आहेत म्हणून सोना आज इतकी ताठपणे इथे उभी आहे. सो खरं कौतुक त्यांचंच आहे. And I'm very proud of you and I wish you all the success, darling. And you have always made me proud. And I wish you होतो. आणि आता आम्ही मैत्रिणी झालोत आणि आता स्टेज अशी आहे की ती माझी मुलगी आणि मी तिची आई झाली आहे. आणि मला असं वाटतं इथे उपस्थित प्रत्येक मुलगी जी आहे या गोष्टीची हामी देऊ शकेल. कारण मला कळलंच नाही ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कधी माझी आई माझी प्रोटेक्टर झाली, मला समजून घेणारी झाली, माझी मैत्रीण झाली. आणि म्हणून मला तुम्ही पाहाल तर मला खूप मैत्रिणी नाही आहेत, एक हीच आहे बास, संपला विषय. इकडे फुल स्टॉप येतो माहितीये का. तर मला असं वाटतं ज्या 2 स्त्रिया आहेत माझ्या आयुष्यातल्या, मग सोना आहे, माझी मम्मा आहे, बापरे म्हणजे माझ्यामधलं जे मॅस्क्युलिन एनर्जी आहे ती सगळी त्या दोघी कम्प्लीट बॅलन्स आउट करतात. म्हणून त्या दोघी अत्यंत शांत असतात. माझी आणि मम्मीची प्रचंड भांडणंही होतात, पण ठीक आहे आता काय करायचं, ती मला सोडून कुठे जाऊ शकत नाही आणि मी तर सोडणारच नाही असं मी तिला सांगितलंय. म्हणजे एवढं की तिने दुसरी मुलगी जी आहे तिची तिला असं वाटतं की ती दत्तक घेतलेली आहे. सो मी तिला
कम्प्लीट काबीज केलं आहे. आणि माझ्या आयुष्यात जर का जसं हर्षदाताई पण म्हणाली की विदाऊट स्ट्रेच मार्क्स आणि विदाऊट 9 महिन्याचं पेन तिला सोना अशी मुलगी झाली. आणि मला कळलंच नाही की कधी मला सनायाच्या रूपात माझं पहिलं मूल मिळालं आणि आय एम एक्स्ट्रीमली प्रोटेक्टिव्ह अबाउट हर. तिच्या आणि माझे एक साधारण लेट नाईट कॉल्स वगैरे चालतात ज्याच्याबद्दल विजय आणि सोनालीला काहीच माहीत नव्हतं इतकी वर्ष, आणि आज त्यांना माहीत झालं. आणि आपण सगळेच काम करतो, पण मला असं वाटतं की जेव्हा आपल्या लोकांचा असा चित्रपट किंवा आपल्या जवळच्या लोकांचा, मैत्रिणींचा, आपल्या मुलीचा असं आपण काहीतरी चित्रपट बघतो ना, तेव्हा असं वाटतं की बापरे हे काय होतं आपल्याबरोबर, आणि एक कम्प्लीट नवीन फिलिंग असते. सो माझ्या आणि माझ्या आईचं, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, नातं चांगलंच आहे. पण मला असं वाटतं ह्या 2 स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत म्हणून मी माझ्या मम्मीला जास्त चांगलं समजू शकते. कुठे आहेत हा, ती आता जवळपास आता इकडून निघून जाईल. हा, सो पण आय थिंक ह्या 3 स्त्रियांनी मला, आणि माझ्या ऑफकोर्स बहिणींनी, आणि माझी आता नीस जी आहे नुरवी, ह्या सगळ्या स्त्रियांना मी बघते ना, बापरे, आय वुडंट गिव्ह देम फॉर एनिथिंग ऑर एनीबडी. आय फील हे माझं विश्व आहे. खूप साईडवेज उभे राहा ना, छान छान. मीडियासाठीच बसली आज. चला ऍक्टर्स, डिरेक्टर आणि प्रोड्युसर प्लीज. उमेश सर आप